नमस्कार मंडळी, मायबोली ब्लॉग्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण आम्ही मोरगाव श्री मयुरेश्वराचं आपण आता दर्शन केलं आणि परिक्रमा पूर्ण केलेली आहे श्री अष्टविनायक दर्शनाची. आणि सुरुवात आपण इकडूनच केलेली आणि परिक्रमा करून आपण इकडेच आलो आहोत दर्शनासाठी. तर ही परिक्रमा कशी होती त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. मंडळी, अष्टविनायक यात्रेची सुरुवात केली मुंबईहून. सकाळी साधारण 7 वाजता आम्ही मोरगावच्या दिशेने प्रवास सुरू केला. आमचा मार्ग खंडाळा घाट आणि लोणावळा मार्गे होता. सकाळची वेळ असल्याने घाटातील निसर्गरम्य दृश्य पाहताना प्रवास खूपच सुंदर वाटत होता. खंडाळा घाटात जवळपास आम्हाला 35 मिनिटाचं ट्रॅफिक लागलं, पण त्यानंतर मात्र प्रवास अगदी सुरळीत सुरू झाला आणि शेवटी दुपारी साधारण 12:30-1च्या दरम्यान आम्ही मोरगाव येथे पोहोचलो. मोरगाव हे अष्टविनायकांपैकी पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं स्थान मानलं जातं. अष्टविनायकाच्या यात्रेमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने जी परिक्रमा केली जाते त्यामध्ये सर्वप्रथम मोरगाव येथे श्री मयुरेश्वराचे दर्शन केले जाते आणि परिक्रमेच्या शेवटीही मोरगाव येथेच यावे लागते. येथे असलेले श्री मयुरेश्वर गणपती मंदिर पुणे जिल्ह्यात करा नदीच्या काठी वसलेले आहे. मंदिराची रचना किल्ल्यासारखी असून चारही बाजूंना प्रवेशद्वार आणि मजबूत दगडी तटबंदी आहे. पुराणानुसार सिंधू नावाचा एक पराक्रमी असुर होता. त्याने देवतांना खूप त्रास दिला होता. तेव्हा भगवान गणेशाने मोरावर आरूढ होऊन त्या असुराचा पराभव केला आणि म्हणूनच येथे असलेल्या गणपती बाप्पाला मयुरेश्वर म्हणजेच मोरावर आरूढ असलेला गणपती बाप्पा असे नाव पडले. मंदिरात प्रवेश करताना गणपतीचे वाहन असलेला एक मोठा मूषक हातात लाडू घेऊन दिसतो. मंदिराच्या आवारामध्ये नग्न भैरवाचे मंदिर देखील आहे. त्याचबरोबर गणेशाच्या 8 वेगवेगळ्या प्रतिमा आपल्याला इथे पाहायला मिळतात. मंदिराच्या पश्चिम बाजूला एक अतिशय जुने झाड जे तरटीचे झाड आहे, ज्याला कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते. दर्शनासाठी येथे 2 पर्याय उपलब्ध आहेत, सामान्य दर्शन रांग आणि त्वरित दर्शन. त्वरित दर्शनासाठी पास उपलब्ध आहे, ज्याची किंमत प्रत्येकी 100 रुपये आहे. मंदिरात दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था असते. महाप्रसादासाठी प्रत्येकी 50 रुपये शुल्क घेतले जाते. मंदिराच्या जवळच जैन मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी काही धार्मिक स्थळे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच भाविकांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोय श्री भक्त निवास येथे उपलब्ध आहे. मंदिराच्या आवारात पार्किंग स्पेसही उपलब्ध आहे. मोरगाव येथील श्री मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन आता आम्ही पुढील अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक गणपती याच्या दर्शनासाठी पुढे निघालो आहोत. सिद्धटेक मंदिर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी एका टेकावर आहे. मोरगावपासून मंदिरापर्यंत सुमारे 70 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यामुळे या मंदिरापर्यंत पोहोचण्यास आम्हास 1.5 ते पावणे 2 तास लागले. हा जो प्रवास होता तो बारामती, अहिल्यानगर, दौंड या मार्गाने आम्ही केला आणि दौंडच्या एका रस्त्याला तर आम्हाला चिंकारा आणि विषारी सर्पांचा वावर असलेलं हे क्षेत्र असे फलक बघायला मिळाले. सभोवताली असलेली हिरवीगार शेतं, मंदिरं आणि भीमा नदी हे बघत बघत आम्ही पोचलो सिद्धटेकला. सिद्धटेक मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धिविनायकांची मूर्ती ही उजव्या सोंडेसह आहे. अष्टविनायकांपैकी ही एकमेव मूर्ती आहे जी उजव्या सोंडेची आहे. मंदिर काळ्या दगडात बांधलेलं असून आत सुंदर शिल्पकला आणि द्वारपालांच्या मूर्ती आहेत. आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या पुढील भागाचं काही काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला प्रवेश हा मागील द्वारातून मिळाला. भक्तांसाठी ही मूर्ती अत्यंत शक्तिशाली आणि सिद्धिदायक मानली जाते. पुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टी सुरू केली तेव्हा भगवान विष्णू झोपेत असताना राक्षस बाहेर आले. भगवान विष्णूंना विजय मिळवण्यासाठी येथे गणेशाचे ध्यान केले आणि सिद्धी प्राप्त झाली. यामुळे हे ठिकाण सिद्धटेक आणि गणेशाला सिद्धिविनायक म्हणतात. हे मंदिर खूप जुनं असून 18व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी भव्य पुनर्बांधणी केली. आता आम्ही निघालो पालीला श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला. अष्टविनायक यात्रेतील तिसरे मंदिर म्हणजे रायगड जिल्ह्यातील पाली येथे असलेले श्री बल्लाळेश्वर मंदिर.
सिद्धटेक ते पाली असा प्रवास साधारण 230 ते 240 किलोमीटरचा आहे, जो दौंड, हडपसर, पुणे, लोणावळा, खोपोली, नागोठणे आणि त्यानंतर पाली असा आहे. पण आम्ही पुणे स्टेशन रोड धरल्याने आम्हाला जवळजवळ 6 ते 6.5 तास लागले पालीला पोचायला. या मंदिराशी संबंधित एक सुंदर भक्तिपूर्ण कथा सांगितली जाते. पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहत होता, जो गणपतीचा अत्यंत मोठा भक्त होता. बल्लाळ आणि त्याचे मित्र जंगलात जाऊन दगडाला गणपती मानून त्याची पूजा करत. एकदा गावातील लोकांनी बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली. रागाच्या भरात त्याचे वडील जंगलात गेले आणि त्यांनी मुलाला मारले. गणपतीची मूर्ती फेकून दिली आणि बल्लाळाला झाडाला बांधून ठेवले. दुखावलेल्या बल्लाळाने मनापासून गणपतीला हाक मारली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान गणपती ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी बल्लाळाची सुटका केली, त्याला आशीर्वाद दिले. बल्लाळाच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती म्हणाले, या ठिकाणी मी तुझ्या नावाने ओळखला जाईन. तेव्हापासून येथे गणपतीला बल्लाळेश्वर असे नाव मिळाले. मंदिरासमोर असलेली मोठी घंटा मराठा साम्राज्याच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा इतिहास सुमारे 300 वर्षांपूर्वीचा मानला जातो. पेशव्यांच्या काळात या मंदिराचे पुनर्बांधकाम करण्यात आले. मंदिराची रचना दगडी असून ते पूर्व दिशेला बांधलेले आहे. विशेष म्हणजे दक्षिणायन काळात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात, ही या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे धुंडी विनायकाचे छोटे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रेत परंपरेनुसार आधी धुंडी विनायकाचे दर्शन घेतले जाते आणि त्यानंतर श्री बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेतलं जातं. आणि असेही मानले जाते की बल्लाळच्या वडिलांनी जी गणपतीची मूर्ती फेकून दिली होती, तीच मूर्ती पुढे धुंडी विनायक म्हणून पूजली जाऊ लागली. आणि आता आम्ही हॉटेल सुखसागरमध्ये जेवून भक्तिनिवासकडे निघालो. नमस्कार मंडळी, सकाळचे वाजले आहेत 6. आपण आहोत पालीमध्ये. रात्री थोडं यायला उशीर झाला, त्याच्यामुळे जी रूम बुक केली होती भक्तनिवासची ती तुम्हाला दाखवता आली नाही. ती आत्ता या व्हिडिओद्वारे तुम्ही बघू शकता. आणि खूप छान आहे, नीटनेटकी रूम आहे. ऑनलाईन सगळी माहिती आहे, रूम कशी बुक करावी आणि ऑनलाईनच रूम बुकिंग होतं आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंक देते. रूमचे जे रेट्स आहेत ते तुम्हाला ऑनलाईनच कळतील. पण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. इथून आपण चाललो आहोत महडच्या वरदविनायकाचं दर्शन घेण्यासाठी. बोला गणपती बाप्पा मोरया. मस्त अशी लिफ्ट आहे. आम्ही 2nd फ्लोअरला होतो या रूममध्ये. पाली बल्लाळेश्वर ते महड वरदविनायक मंदिरापर्यंतचे अंतर साधारण 38 ते 40 किलोमीटर आहे. आणि हा प्रवास आमचा अगदी 1.25 ते 1.5 तासामध्ये पूर्ण झाला. पाळी, जांभूळपाडा, खालापूर आणि महड, सह्याद्रीच्या सुंदर डोंगररांगा, सुधागडही दिसतो बरं का रस्त्यात. महड येथे असलेले वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचं गणपती मंदिर आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात हे मंदिर आहे. येथील गणपतीला वरदविनायक म्हणतात, कारण हा गणपती भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा मानला जातो. भक्तांना गर्भगृहात जाऊन स्वतः गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून इथे दर्शन घेता येतं, हे या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. 1690मध्ये धोंडू पौडकर या भक्ताला गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती जवळच्या तलावात सापडली. पेशवे काळात हे मंदिर 1725मध्ये सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी बांधले. येथील मंदिरात 1892 पासून एक तेलाचा दिवा म्हणजे नंदादीप सतत तेवत आहे. पौराणिक कथेनुसार भृगु ऋषींचा पुत्र गृत्समद यांनी कठीण तपश्चर्या करून गणपती बाप्पाला प्रसन्न केले. या ठिकाणी भगवान गणेश प्रकट झाले आणि त्यांनी वरद म्हणजे वरदान देणारा म्हणून राहण्याचे वरदान दिले. म्हणून हे ठिकाण वरद विनायक म्हणून ओळखले जाते. मंदिर साधे पुरातन पद्धतीचे आणि कौलारू आहे. याच्या 4ही बाजूंना हत्तींच्या आकृती कोरलेल्या आहेत. मंदिराला 25 फूट उंचीचा एक भव्य कळस आहे, ज्याचा वरचा भाग सोन्याचा आहे. आणि मंदिरात आतला व बाहेरचा असे 2 मुख्य सभामंडप आहेत. भक्तांच्या सोयीसाठी भक्तनिवास आणि अन्नछत्रही आहे. मंदिराच्या मागे श्री दत्त मंदिर आहे, ज्यामध्ये राहू, केतू आणि शनी यांचे दर्शन आपल्याला घ्यायला मिळते. आणि त्याचबरोबर जी जुनी श्रींची मूर्ती होती त्याचेही दर्शन मिळते.
महड श्री गावदेवी मंदिर आहे आणि इथे हे बाजूलाच श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र. आम्ही हॉटेल श्रीकृष्णमध्ये आलो आहे. पाली बल्लाळेश्वर मंदिर आणि महड वरद विनायक मंदिराच्या बाहेर मिळणारे कांदा भजी फार प्रसिद्ध आहे. तर तुम्ही इथे आलात तर नक्कीच याचा आस्वाद घ्या. आणि आम्ही आता हे कांदा भजी खाऊन पुढच्या प्रवासाला निघतोय. मंदिराच्या बाहेर पार्किंगची उत्तम सोय आहे. महड वरदविनायक मंदिरापासून थेऊर चिंतामणी मंदिर 105 ते 108 किलोमीटर अंतरावर आहेत. सुमारे 2 तासांचा प्रवास जो खोपोली कर्जत मार्गे थेऊर गावात घेऊन जातो. आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्यांच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वानांचं जेवण खाऊ घातलं. पण गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडनं ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतलं. दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला. गजाननाने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिल ऋषींना दिलं. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असे सुद्धा म्हणतात. थेऊरचा चिंतामणी गणपती हा पुण्याजवळील हवेली तालुक्यातील मुळा मुठा नदीच्या काठावर वसलेल्या अष्टविनायकांपैकी महत्त्वाचा गणपती आहे. या मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती पूर्वाभिमुख आहे. मूर्तीची सोंड डावीकडे असून डोळ्यांमध्ये हिरे व लाल मणी जडवलेले आहेत. हे मंदिर संत मोरया गोसावी यांच्या काळातील आहे. मंदिराच्या आवारात युरोपियन काळातील ही मोठी घंटा पाहावयास मिळते. थोरले माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या प्रशस्त सभागृहामध्ये मध्यभागी पेशवेकालीन एक काळे पाषाण कारंजे देखील बघायला मिळते. मंदिराच्या वास्तूमध्ये लाकडी सभामंडप आणि सुंदर दगडी बांधकाम आहे. मंदिराच्या परिसरामध्ये पुरातनकालीन महादेवाचं मंदिरही आहे. येथे भगवान विष्णू लक्ष्मी मंदिर आणि दक्षिणामुखी हनुमानाचे मंदिरही आहे. त्याचबरोबर थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारक आणि सतीचे वृंदावनही आहे. आणि हे श्री चिंतामणी विद्या मंदिर. आणि आता आपला प्रवास होता तो म्हणजे अष्टविनायक यात्रेतील 6वा गणपती गिरिजात्मज जो आहे लेण्याद्रीमध्ये. थेऊर ते लेण्याद्री अंतर सुमारे 100 किलोमीटर. थेऊरवरनं हडपसर, मग नाशिक महामार्ग, नारायणगाव, लेण्याद्री जे जुन्नरमध्ये आहे. सभोवताली हिरवीगार शेतं आणि त्यात काम करणारे शेतकरी. पण दुपारची वेळ त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की एका ठिकाणी जेवणासाठी थांबायचं. मग आम्हाला दिसला हॉटेल साई गारवा जे आहे नागापूर वळती फाट्यावर. पिठलं भाकरी सांगितलेली आहे. बाजरीची भाकरी आहे, हे पिठलं आहे. बाजरीची भाकरी अतिशय गरम आहे आणि त्यांच्या घरची बाजरी आहे ही. त्याबरोबर त्यांनी हे पण आम्हाला दिलं आहे कांदा, काकडी आणि मस्त मिरच्या फ्राय करून, लोणचं, पापड. अगदी घरचं जेवण जेवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून सुमारे 4.5 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठी लेण्याद्री हे गाव वसलेलं आहे. आणि येथील डोंगरात
एका गुहेमध्ये हे अष्टविनायक मंदिर स्थित आहे. पार्वतीच्या तपश्चर्येचे स्थान मानल्या जाणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी 300 पेक्षा जास्त पायऱ्या चढायला लागतात. लेण्याद्रीच्या परिसरात अनेक गुहा आहेत आणि यापैकी 8व्या गुहेमध्ये लेण्याद्री गणेश विराजमान आहेत. या लेण्यांमध्ये माता पार्वतीने 12 वर्षे तपोसाधना केली होती. त्यानंतर श्रींनी बटू रूपात मातेला दर्शन दिले. यानंतर या गणपतीला पार्वतीचा पुत्र गिरी आत्मज म्हणून गिरिजात्मज असे नाव पडले. या देवस्थानाच्या सभामंडपात कोणतीही प्रकाश योजना नसतानाही ही गुहा सतत प्रकाशमान असते. लेण्याद्री डोंगरावर असलेल्या प्राचीन बौद्ध लेणी समूहाला शिलालेखात कपिचित्त म्हणजे माकडांचे आवडते ठिकाण असे संबोधले गेले आहे. या लेणी अंदाजे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकातील असाव्यात. मूळतः बौद्ध भिक्षूंसाठी निवास म्हणून कोरल्या गेल्या होत्या. असे म्हटले जाते की या डोंगराच्या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर माकडे होती, म्हणूनच याला कपिचित्त म्हणजे माकडांचे ठिकाण म्हटले गेले. आणि अजूनही आपण गेलो तर तिथे मोठ्या प्रमाणात माकडे दिसतात. लेण्याद्रीला जाण्यासाठी योग्य वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. लेण्याद्री गिरिजात्मज मंदिर येथे वयस्कर किंवा चालण्यास असमर्थ भक्तांसाठी पालखी सेवा उपलब्ध आहे. या सेवेचे शुल्क अंदाजे 1000 ते 1500 रुपये प्रति व्यक्ती असे आहे. आता आम्ही निघालो ओझरला श्री विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी. लेण्याद्रीपासून ओझर साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. तेव्हा हा प्रवास आमच्यासाठी एक 45 मिनिटाचा असावा. जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायण गावापासून 8 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे. आख्यायिका अशी आहे, राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली. त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला येथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचं नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली. तो या ठिकाणी विघ्नहर किंवा विघ्नेश्वर या नावाने वास्तव्य करू लागला. ते हे ओझर. हे मंदिर पेशवेकालीन असून येथील बाप्पाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंदुराने मढवलेली आहे. मंदिराचा सुवर्ण कळस आणि भव्य प्रवेशद्वार भाविकांचं लक्ष वेधून घेतं. हां हो, माझ्या मामाच्या शेतातलं आहे. अच्छा, म्हणून हो. आणि तुम्ही रोज लावता इथे स्टॉल? नाही, फक्त गर्दी शनिवार रविवार. शनिवार रविवारचं असतं. तुमच्या शेतातलं आहे? हां, मामाच्या शेतातलं आहे. छान मस्त. मस्त छान. कसं किलो देता? 35 रुपये किलो देते मी आता. आणि या ताईंकडे तुम्हाला शनिवार रविवार उकडीचे मोदकही हमखास मिळणार.
रात्रीचाही या मंदिराचा परिसर इतका सुंदर दिसतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो ओझरहून अष्टविनायक यात्रेतील 8व्या गणपतीच्या दर्शनाला, तो म्हणजे रांजणगावचा महागणपती. ओझर ते रांजणगाव हे अंतर साधारणपणे 120 ते 130 किलोमीटर आहे आणि या प्रवासासाठी आम्हाला अंदाजे 2.5 ते 3 तासाचा वेळ लागला. जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, सुपा ते रांजणगाव असा हा प्रवास होता. रांजणगावचा श्री महागणपती अष्टविनायकांपैकी 8वा आणि अत्यंत शक्तिशाली स्थान मानले जाते. पुणे नगर महामार्गावर शिरूर तालुक्यात स्थित हे मंदिर 9व्या ते 10व्या शतकातील असून पेशवे काळात त्याचा जीर्णोद्धार झाला. त्रिपुरासुर वधापूर्वी शंकराने येथे गणेशाची आराधना केली होती अशी आख्यायिका आहे. येथील गणपतीची मूर्ती 10 सोंडेंची आणि 20 हातांची आहे असे सांगितले जाते. आजी काय भाजताय? चिंचुके आहेत. काय घ्यायचं? काय घ्यायचं? आणि ही कसली फळ आहेत? कवटी. कवटी म्हणजे हा? नावच माहिती नाही आम्हाला. हा, औषधी. तर कशासाठी? हा, हे कोणीतरी आणलं होतं मागच्याला असं. 20ला एक आहे बघा. हा, चांगले ना. तुम्ही नथ रोज घालताय? हा, नथ चांगली, छान दिसते. आणि आता आम्ही ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी रांजणगाव ते मोरगाव असा प्रवास केला. साधारण 80 ते 85 किलोमीटर दरम्यान वाघोली, हडपसर, सासवड, जेजुरी मार्गे आम्ही आलो मोरगावला. अष्टविनायक यात्रेची ही शास्त्रोक्त पद्धतीने केलेली परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मोरगावमध्ये आम्हाला स्वामी समर्थांचा पण आशीर्वाद मिळाला. तर ही परिक्रमेचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते निश्चित कमेंट करून कळवा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकताय. धन्यवाद.